हॅलो स्टुडंट्स, प्रोग्रामिंग इन सीच्या या सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण शिकणार आहे जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. बघा, या प्रोग्रामपासून या क्लासपासून तुम्हाला आता कळणार आहे की कुठल्या भागामध्ये कुठला कोड लिहायचा असतो. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये कुठल्या रूममध्ये कुठली गोष्ट करायची, किचन आहे, जेवण करायचंय, हॉल आहे, टीव्ही लावलेला आहे बघायचं, वॉशरूम आहे, स्नान करायचंय, बेडरूम आहे, झोपायचंय. तर त्याचप्रमाणे कुठल्या भागामध्ये कुठलं काम हे करायचं आहे ते आपल्याला सांगतो जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. बघा, जनरल स्ट्रक्चरला आपण 6 भागांमध्ये तोडलेला आहे. पहिला सेक्शन असतो आपला डॉक्युमेंटेशन सेक्शन. फर्स्ट सेक्शन इज डॉक्युमेंटेशन सेक्शन. सेकंड इज लिंक, प्रत्येकाचा डिटेल अर्थ आपण पाहणार आहे. तिसरा आहे डेफिनेशन सेक्शन, ग्लोबल सेक्शन, मेन सेक्शन, सब प्रोग्राम सेक्शन. हे 6 भागामध्ये आपल्या सी प्रोग्रामला आपण तोडलेला आहे. 6 सेक्शन आहेत. पहिलं आहे आपलं डॉक्युमेंटेशन सेक्शन. आम्ही प्रॅक्टिकली तुम्हाला लगेच सायमल्टेनियसली करून दाखवू. डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी लिहिल्या जातात बघा. नेम ऑफ प्रोग्राम लिहिला जातो, प्रोग्राम कशाविषयी आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, जे काय असेल तो प्रोग्राम. ऑथर, कोणत्या लेखकाने किंवा कोण प्रोग्रामर आहे त्याचं नाव लिहिलं जातं. त्यानंतर अदर डिटेल्स, जसे की किती तारखेला, किती वाजता किंवा किती लाईन्स ऑफ कोड लिहिलेला आहे, हे कशासाठी लिहिलेलं आहे, विच द प्रोग्रामर वुड लाईक टू यूज लेटर. त्यालाच आपण बघा, आपण कंपनी जाऊन रोज एकच फाईल एडिट करणार नाही, आपण हजारो फाईल एडिट करणार आहे. तर आपल्याला आठवलं पाहिजे की ह्या फाईलमध्ये मी काय करून ठेवलं जातं. थोडक्यात माहिती लिहून ठेवणे म्हणजे डॉक्युमेंटेशन सेक्शन. पहा, मी एक प्रॅक्टिकली तुम्हाला डॉक्युमेंटेशन सेक्शन लिहून दाखवतोय विज्युअल स्टुडिओ ओपन करून. बघा, याप्रमाणे लिहायचं आपल्याला. बघा, मी एक फाईल बनवली आहे loop.c. त्यामध्ये मी तुम्हाला लिहून दाखवतो एक बेसिक डॉक्युमेंटेशन सेक्शन. तर आपल्याला सिंगल लाईन कमेंट्स करायचे असतील आपल्या कोडमध्ये, तर आपण वापरतो डबल फॉरवर्ड स्लॅश. ठीक आहे, आणि सिंगल लाईन कमेंट ऍड करू शकतो आपण डॉक्युमेंटेशन सेक्शन लिहिण्यासाठी. तर आपण लिहिलं नेम. कोणाचं नेम? नेम ऑफ ऑथर. तुम्ही नेम लिहू शकता किंवा ऑथर लिहू शकता. तर आपण लिहिलं नेम ऑफ ऑथर लिहिले. हा, त्यानंतर आपण मेन्शन करू शकतो टायटल, की काय कशा संबंधी आहे ही फाईल. तर आपण सांगितले की फेचिंग APIs. आपण काहीतरी प्रोग्रामिंगसाठी ही फाईल बनवलेली आहे. ऑथरचं नाव झालं, टायटल झालं, मग आपण लिहिली डेट, की ही फाईल किती तारखेला लिहिली चालली आहे त्याची एक तारीख. हे लिहिलंय आपण डॉक्युमेंटेशन सेक्शन. अदर डिटेल्स, अजूनही डिटेल्स आपण टाकू शकतो. मल्टी लाईन कमेंट्स देखील आपण या प्रोग्राम मध्ये ऍड करू शकतो. चला, दुसऱ्या सेक्शन वरती जाऊ आपण. सेकंड सेक्शन आहे आपलं लिंक सेक्शन. बघा, लिंक सेक्शनला नीट समजून घेऊयात. तर लिंक सेक्शन का महत्वाचं आहे, तर आपल्याकडे एक लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये अनेक फंक्शन्स आहेत. फंक्शन्स लिहून ठेवलेले आहेत. आता कुठले फंक्शन्स? एक सिंपल फंक्शन सांगतो तुम्हाला. प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे आहेत काही फंक्शन्स, इनपुट आउटपुट फंक्शन्स. तर यांची एक लायब्ररी बनवली आपण आणि त्याला प्लेस करून टाकली. तर ह्यांची एक लायब्ररी बनवली, लायब्ररी ऑफ फंक्शन्स. ज्या लायब्ररीला आपण एक नाव दिलेलं आहे. तर ह्या लायब्ररीचं नाव आहे stdio लायब्ररी, स्टँडर्ड इनपुट आउटपुट करणारी लायब्ररी. लायब्ररी काय आहे? कलेक्शन ऑफ फंक्शन्स. लक्षात आले? लायब्ररी काय आहे? कलेक्शन ऑफ फंक्शन्स. हा, ही जी आपण फाईल बनवणार आहे ज्याच्यामध्ये हे सर्व फंक्शन आपण नोट डाऊन करणार आहे, त्या फाईलला एक एक्सटेन्शन असतं, त्याला म्हणतो आपण .h. आपली हेडर फाईल म्हणतो आपण त्याला. .h एक्सटेन्शन आपल्या फाईलचं असणार आहे. तर काय आहे आपली .h फाईल? ज्यामध्ये प्रिंटएफ, स्कॅनएफ हे फंक्शन्स लिहून ठेवलेले आहेत. ती आहे आपली हेडर फाईल, किंवा त्याला म्हणतो आपण, या फंक्शन्सला काय म्हणतो? लायब्ररी ऑफ फंक्शन्स. कुठल्या फाईलमध्ये लिहून ठेवलेला आहे? stdio.h ह्या फाईलमध्ये लिहून ठेवलेला आहे. ठीक आहे, तर आपण एक एक करून समजून घेऊ सावकाश. आपल्याला आता काय करायचंय, हे फंक्शन्स आपल्या प्रोग्राम मध्ये वापरून घ्यायचे. तर आपण काय करणार, ह्या फंक्शन्सला आपण एक प्रोग्राम लिहिला test.c. ह्या प्रोग्राम मध्ये आपल्याला हे फंक्शन्स वापरून घ्यायचे. तर आपण काय करणार, ह्या stdio.h हेडर फाईलला आपल्या प्रोग्रामशी लिंक करणार. म्हणून आपण ह्या सेक्शनला म्हणतो लिंक सेक्शन. लिंकिंग द हेडर फाईल विथ द प्रोग्राम. आता करणार कसं, हा मुद्दा आहे. तर त्यासाठी आपल्याला वापरावा लागतो एक प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह, ज्याचं नाव आहे #include. आता हे #include किंवा प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आहे काय, तर #include किंवा प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह कंपायलरला वॉर्न करतो की बाबा रे, ही फाईल आहे आमच्याकडे stdio.h, ही तू जा, ह्याच्यामध्ये काही फंक्शन्स आहेत,
त्यांना आमच्या प्रोग्राम सोबत लिंक करून. तर आपण लाईन काय लिहितो कम्प्लिटली, हॅश इन्क्लूड stdio.h. हॅश इन्क्लूड प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आहे, जो कंपायलरला सांगतोय काय सांगतोय, ही एक हेडर फाईल आहे, म्हणजे लायब्ररी ऑफ फंक्शन्स आहे, ज्याच्यामध्ये छोटे छोटे फंक्शन्स लिहिलेले आहेत, ते आम्हाला आमच्या प्रोग्राम सोबत लिंक करून दे. हे आहे आपलं लिंक सेक्शन. तर चला प्रॅक्टिकली लगेच आपण लिहून बघूयात लिंक सेक्शन कसं लिहिलं जातं ते. तर बघा, आपण सगळ्यात पहिले डॉक्युमेंटेशन सेक्शन लिहिलेलं आहे आपल्या प्रोग्राम मध्ये. त्याच खाली लगेच इथं लिहायचा असतो आपल्याला आपला लिंक सेक्शन. तर सगळ्यात पहिले हॅश इन्क्लूड stdio.h नीट लिहायचं आहे स्टुडंट्स. हॅश इन्क्लूड, आपण कुठं स्टुडंट्स कुठं मिस्टेक करतात माहिती आहे, studio.h लिहितात, अत्यंत चुकीचं आहे. std स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच. हॅश इन्क्लूड काय आहे आपला, सांगा बरं. आता सांगितलं तुम्ही, प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह टेलिंग द कंपायलर टू लोड अ हेडर फाईल. ते सांगतोय की कंपायलरला एक हेडर फाईल लोड कर. मग काय लिहिणार आपण, स्टँडर्ड इनपुट आउटपुट ही हेडर फाईल आम्हाला लिंक करायची आहे आमच्या प्रोग्राम सोबत, जेणेकरून आम्हाला काही बेसिक फंक्शन स्कॅनएफ प्रिंटएफ वापरता येतील. क्लिअर झाले. हे काय लिहिलं आपण, लिंक सेक्शन. आपलं लिंक सेक्शन कंप्लीट झालेलं आहे. आय होप सो तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. चला नेक्स्ट सेक्शन कडे जाऊयात मग आपण. तर नेक्स्ट सेक्शन आहे आपला बघा, डेफिनेशन सेक्शन. तर आपण डॉक्युमेंटेशन पाहिलं, ज्यामध्ये आपण डॉक्युमेंटेशन लिहिलं होतं, लिंक हॅश इन्क्लूड stdio.h. डेफिनेशन सेक्शन मध्ये आपण काही सिम्बॉलिक कॉन्स्टंट्स लिहित असतो, जसं की हॅश डिफाईन पाय इज इक्वल टू 3.1. पहा, आपल्याला ही जे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे प्रोग्राम मध्ये अनेक ठिकाणी वापरायचे, तर आपण एकदाच डेफिनेशन सेक्शन मध्ये त्याला मेन्शन करून ठेवतो आणि ते अनेक ठिकाणी आपण आता यूज देखील करू शकतो. त्यानंतर आहे ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. बघा, आपल्याकडे दोन प्रकारचे व्हेरिएबल असतात. एक असतात ग्लोबल व्हेरिएबल्स, जे पूर्ण अनेक फंक्शन्स मध्ये जाऊ शकतात. एक असतात लोकल व्हेरिएबल, जे एकाच फंक्शनचा भाग असू शकतो. तर ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मध्ये आपण असे व्हेरिएबल लिहितो जे थ्रू आउट द प्रोग्राम अनेक फंक्शन्स मध्ये जातील आणि तिथं ऍक्सेसिबल असतील. पहा, the global declaration section, there are some variables that are used in more than one function. एकापेक्षा जास्त फंक्शन मध्ये वापरावं लागू शकतात. अशा व्हेरिएबल्सला आपण ग्लोबल व्हेरिएबल्स म्हणतो. एकापेक्षा जास्त फंक्शन्स मध्ये वापरले जाणाऱ्या फंक्शन्सला आपण ग्लोबल व्हेरिएबल म्हणतो. अशा व्हेरिएबल्सला कुठे लिहायचं असतं, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मध्ये हे लिहायचं असतं आपल्याला. क्लिअर आहे ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. इथं काय लिहितो आपण, ग्लोबल व्हेरिएबल्स. कुठलाही व्हेरिएबल लिहू शकतो आपण, काही कंपल्सरी नाही काय कुठला असावा, कोणताही व्हेरिएबल आपण बनवू शकतो ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. त्यानंतर आहे आपला मेन फंक्शन. बघा, सिलेबस कॉपी मध्ये पण त्यांनी मेन फंक्शन वरती जास्त फोकस करायला लावलेला आहे. का बरं करायला लावलेला आहे, मेन फंक्शन हा नसल्याशिवाय आपला प्रोग्राम चालू शकत नाही. मेन फंक्शन असावंच लागतं, कुठल्याही प्रोग्रामला एक तरी मेन फंक्शन असावंच लागतं. का बरं, बघा, आपलं घर आहे, आपल्या घराला एक रूम आहे, त्याला अनेक दारं असू शकतात. हा, पण एक तरी मेन दार राहणं कंपल्सरी आहे. चला, कुठलंच दार नाहीये, पण किमान एक तरी दार राहावं लागेल, ज्याच्यातून आपण मध्ये येऊ. तर आपल्या प्रोग्राम मध्ये कंपायलरला एंट्री करायसाठी हा मेन फंक्शन म्हणजे एक एंट्री पॉइंट आहे. व्हॉट इज मेन फंक्शन? इट इज द एंट्री पॉइंट ऑफ अ सी प्रोग्राम. कंपायलर विल स्टार्ट द एक्झिक्युशन फ्रॉम दिस एंट्री पॉइंट. इट इज द पॉइंट ॲट विच एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम स्टार्टेड. इथूनच आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन हे सुरुवात होत असते. आणि एव्हरी प्रोग्राम मस्ट हॅव अ मेन फंक्शन. प्रत्येक प्रोग्राम मध्ये एक मेन फंक्शन असणं गरजेचं आहे. चला, तर हे झालं आपलं मेन फंक्शन. मेन फंक्शन मध्ये दोन गोष्टी असतात, डिक्लेरेशन पार्ट आणि एक्झिक्युटेबल पार्ट. डिक्लेरेशन पार्ट मध्ये आपण जनरली व्हेरिएबल्स हे आपले डिक्लेअर करत असतो, ज्यांना आज आपण लोकल व्हेरिएबल्स म्हणतो. आणि एक्झिक्युटेबल पार्ट्स मध्ये आपण स्टेटमेंट्स लिहित असतो, जसं की प्रिंटएफ स्टेटमेंट, स्कॅनएफ स्टेटमेंट. नंतर युनिट 2 मध्ये जेव्हा जो आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स, लूपिंग स्टेटमेंट्स, हे अशा प्रकारचे स्टेटमेंट्स आपण इथं लिहित असतो एक्झिक्युटेबल पार्ट. त्यानंतर आहे सब प्रोग्रामिंग सेक्शन, जिथं आपण काही युजर डिफाईन्ड फंक्शन, प्री डिफाईन्ड फंक्शन्स हे लिहू शकतो. जनरली मेन प्रोग्रामच्या नंतरच सब प्रोग्रामिंग फंक्शन लिहिला जातो. इथं येतात काही युजर डिफाईन्ड फंक्शन्स.
तर हे आहे पूर्ण आपलं जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. बघा, सब प्रोग्राम सेक्शन मध्ये आपण मल्टी फंक्शन प्रोग्राम जर असेल आपल्याला, तर युजर डिफाईन्ड फंक्शन लिहिण्यासाठी आपण मेनच्या खाली जे मेन मधून कॉल केले जाणार आहे, मेन मधून कॉल केले जाणारे जे फंक्शन लिहायचे ते आपण सब प्रोग्रामिंग सेक्शन मध्ये लिहितो. आय होप तुम्ही व्हिडिओ क्लिअरली पाहिलेला असेल. तर हे आहे आपलं पूर्ण जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. मी आता तुम्हाला तेच प्रॅक्टिकली करून दाखवतो. पहा, तर आपण हा लिहिलाय लिंक सेक्शन. त्यानंतर जो आपण मी एक तुम्हाला डिफाईन सुद्धा करून दाखवतो. सिम्बॉलिक कॉन्स्टंट हॅश डिफाईन मॅक्स इज इक्वल टू 100. हा झाला डेफिनेशन सेक्शन. एखादा ग्लोबल व्हेरिएबल बनवायचा आहे ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मध्ये, तो देखील बनवू शकतो आपण. असा जी आपण त्याचं नाव देऊ ग्लोबल अंडरस्कोर नम इक्वल टू 10. एक ग्लोबल व्हेरिएबल बनवला. तर हा कुठला सेक्शन आहे? हा आहे डेफिनेशन सेक्शन. हा कुठला सेक्शन आहे? हा आहे ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. त्यानंतर कुठला सेक्शन असतो? मेन सेक्शन. मेन हा एक फंक्शन असल्यामुळे आपण तिथं पॅरेंथेसिस यूज करतो. हा आहे मेन फंक्शन. तर इथं लिहूया आपण मेन सेक्शन. हा आहे मेन सेक्शन. आपण कमेंट्स करतोय त्यामध्ये दोन पार्ट असतात, एक एक्झिक्युटेबल पार्ट, एक डिक्लेरेशन पार्ट. तर डिक्लेअर करू आपण एक लोकल व्हेरिएबलला. हा आहे डिक्लेरेशन पार्ट. त्यानंतर स्टेटमेंट्स असतात, जसं की प्रिंट एफ स्टेटमेंट, त्या नंबरला आपण प्रिंट करू. तर हे आपण लिहिले एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स. क्लिअर आहे? त्या प्रोग्रामच्या नंतर, ह्या मेन फंक्शनच्या नंतर आपण काही सब प्रोग्राम सेक्शन लिहू शकतो, काही मेथड्स लिहू शकतो, ज्यांना आपण मेन मधून नंतर कॉल देखील करू शकतो. तर ह्याला म्हणतो आपण सब प्रोग्राम सेक्शन. तर हे आहेत टोटल सेक्शन्स आपल्या सी प्रोग्रामिंग मध्ये असलेले, जनरल स्ट्रक्चर मध्ये असलेले. आय होप तुम्हाला क्लिअर झाले असतील 6 सेक्शन्स जे सी प्रोग्रामिंग मध्ये वापरले जातात. थँक्यू.